नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानांकुरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रद्धा खैरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की कोणतीही परीक्षा घ्या, पोलीस भरती, सरळ सेवा किंवा MPSCच्या कोणत्याही परीक्षा घ्या, चालू घडामोडीमध्ये पुरस्कारांवर प्रश्न 100% विचारला जातो. आणि त्यातीलच सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार आपल्या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार तो म्हणजे भारतरत्न. आणि 2024ला 5 व्यक्तींना भारतरत्न दिला गेलाय. त्यामुळे या वर्षीच्या प्रत्येक परीक्षेमध्ये किंबहुना जास्तीत जास्त परीक्षांमध्ये भारतरत्नावरती 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. मग ह्यावर विचारले जाणारे प्रश्न कोणकोणत्या स्वरूपाचे असू शकतात? यात काही इतिहास विचारला जाऊ शकतो, काही पहिले व्यक्ती विचारले जाऊ शकतात. तर आज आपण आपल्या 5 ते 7 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये भारतरत्नचा ओव्हरऑल सगळा अभ्यास करून घेणार आहोत. यावर्षी येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये भारतरत्नावर येणारा कोणताही प्रश्न 100% तुम्हाला सोडवता येईल याची खात्री या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की होईल. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भारतरत्नाचा इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती जर आपल्याला काही प्रश्न विचारले जाणार असतील तर ते फक्त हे 3च प्रश्न आहेत. सगळ्यात पहिलं तर भारतरत्नाची सुरुवात कधी झाली? तर भारतरत्नाची सुरुवात 1954 साली झाली. हा प्रश्न येऊ शकतो की भारतरत्नाची सुरुवात कधी झाली? 1954ला. आणि याच्या संदर्भात एक प्रश्न असा येऊ शकतो की पहिला भारतरत्न किती तारखेला दिला गेला? तर तो 2 जानेवारी 1954ला दिला गेला. आता 2024 पर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न दिलाय? तर 2024 पर्यंत एकूण 53 व्यक्तींना भारतरत्न दिलेला आहे. हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. 2024 पर्यंत एकूण 53 व्यक्तींना भारतरत्न दिलेला आहे. मग 1954ला किती व्यक्तींना भारतरत्न दिला होता? तर पहिला भारतरत्न पुरस्कार एकूण 3 व्यक्तींना दिला होता. आणि आत्ता लेटेस्ट 2024ला किती व्यक्तींना भारतरत्न दिला गेला? तर एकूण 5 व्यक्तींना 2024ला भारतरत्न दिला गेला. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की भारतरत्नच्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये एक कंडिशन अशी आहे की एका वर्षी 3 पेक्षा अधिक लोकांना भारतरत्न दिला जाऊ शकत नाही. मात्र यावेळेस पहिल्यांदाच 2024ला 3 पेक्षा जास्त म्हणजेच 5 व्यक्तींना भारतरत्न दिला गेला आहे. आपण पुढे पाहूयात. 1954ला ज्या 3 व्यक्तींना भारतरत्न दिला गेला होता त्या 3 व्यक्तींची नावं आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहेत. कारण भारताचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि तो पहिल्यांदाच मिळालेल्या 3 व्यक्ती कोण? तर ते आहेत CV रमन, C राजगोपालाचारी आणि सर्वपल्ली राधाकृष्णन. ठीक आहे, तर हे 3ही नावं अत्यंत महत्त्वाची आहेत. CV रमन, C राजगोपालाचारी आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954 साली सगळ्यात पहिल्यांदा भारतरत्न पुरस्कार दिला गेला. आपण पुढे जाऊयात की भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या महिला कोण? तर आत्तापर्यंत फक्त 3 महिलांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलाय. म्हणजे एकूण 53मध्ये फक्त 3 महिलांना भारतरत्न दिला गेलाय. मग यामध्ये भारतरत्न मिळालेली पहिली महिला कोण? तर इंदिरा गांधी ही भारतरत्न मिळालेली पहिली महिला आहे. ठीक आहे, त्यानंतर भारतरत्न मिळालेली दुसरी महिला कोण? तर मदर तेरेसा यांना दुसरी महिला आहे त्या. आणि तिसरी महिला आहे ती म्हणजे सुब्बालक्ष्मी, ज्या की एक संगीतकार म्युझिशियन होत्या. ठीक आहे, तर भारतरत्न मिळालेल्या या 3च महिला आहेत. आपण पुढे जाऊयात. आता पुढे आहे 2024च्या आधी भारतरत्न कधी दिला गेला? तर तो 5 वर्षापूर्वी म्हणजेच 2019ला दिला गेला होता. आणि मग 2019ला कोणत्या व्यक्तींना किंवा किती व्यक्तींना दिला गेला? तर 19ला सुद्धा 3 व्यक्तींना भारतरत्न दिला गेला. आणि त्या 3 व्यक्ती कोण? तर भूपेंद्र हजारिका, नानाजी देशमुख आणि प्रणव मुखर्जी. भूपेंद्र हजारिका, नानाजी देशमुख आणि प्रणव मुखर्जी या 3 व्यक्तींना 2019 साली भारतरत्न दिला गेला. आपण पुढे जाऊयात. आता 2024 म्हणजे लेटेस्ट अपडेट जे आहे की ज्यावेळीस 5 व्यक्तींना भारतरत्न दिला गेलाय. तर ह्या 5 व्यक्ती कोण? तर ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो किंवा खालीलपैकी कुणाला भारतरत्न पुरस्कार दिला गेला किंवा खालीलपैकी कुणाला 2024चा भारतरत्न दिलेला नाही, अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर यामध्ये 5 नावं आहेत. PV नरसिंहराव, चौधरी चरण सिंग, MS स्वामीनाथन, कर्पूरी ठाकूर आणि लाल कृष्ण अडवाणी. ही 5ही नावं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि या 5 नावांवरती 100% एकतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे पाहूयात.
भारतरत्न प्राप्त करणारा एकमेव खेळाडू कोण आहे? तर भारतरत्न प्राप्त करणारा एकमेव खेळाडू आहे सचिन तेंडुलकर. आणि त्याला किती साली दिला आपण भारतरत्न? तर त्याला 2014 साली भारतरत्न दिला गेलाय. म्हणजेच भारतरत्न प्राप्त करणारा हा एकमेव खेळाडू तर आहेच, शिवाय भारतरत्न प्राप्त करणारा सर्वात तरुण व्यक्ती तो सुद्धा कोण आहे रे? सचिन तेंडुलकर आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आता हा प्रश्न नेहमी विचारला जातो की भारतरत्न प्राप्त करणारे पहिले परदेशी व्यक्ती कोण? म्हणजेच भारतरत्न हा फक्त भारतामध्ये राहणाऱ्याच व्यक्तींना दिला जातो का? तर नाही, तो परदेशी व्यक्तींनाही दिला जाऊ शकतो. तर मग अशा प्रकारे भारतरत्न प्राप्त करणारे पहिले परदेशी व्यक्ती कोण होते? तर ते होते खान अब्दुल गफार खान, आणि हे पाकिस्तानचे नागरिक आहेत. हे जरी पाकिस्तानचे नागरिक असले तरी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये खान अब्दुल गफार खान यांचं योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने खान अब्दुल गफार खान यांना सुद्धा भारतरत्न दिला होता. आपण पुढे जाऊयात. भारतरत्न नाकारणारी व्यक्ती कोण? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण भारतरत्न हा आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार जर कोणी नाकारला असेल तर ते आहेत मौलाना अबुल कलाम आझाद, जे की आपले भारताचे पहिले शिक्षण मंत्री सुद्धा होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतरत्न नाकारला होता. तर मित्रांनो, हे आपण काही महत्त्वाचे अपडेट्स या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती आणि त्यांच्या नियुक्त्या यावरती आपण चर्चा करणार आहोत. 5 ते 7 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 2024 साली झालेल्या सगळ्या व्यक्तींच्या नियुक्त्या, महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा. तर आता ह्यामध्ये एक तुम्हाला अपडेट द्यायची होती. भारतरत्न आत्तापर्यंत भारतरत्न मिळालेल्या ज्या काही 53 व्यक्ती आहेत, एकदा त्या 53 व्यक्तींची नावं तुमच्या नजरेखालून नक्की घाला, कारण खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न मिळालेला नाही हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो आणि त्यामध्ये मिळालेल्या व्यक्तींची नावं असू शकतात आणि एखादी ऑड वन आउटवाली व्यक्ती असू शकते. ठीक आहे, मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.